तर आजपासून आपण पेड क्लासला सुरुवात करतोय. पेड क्लासमध्ये आपण जो क्लास घेत आहे तो म्हणजे बेसिक केमिस्ट्री. काही काही पोरांना आवडते फिजिक्स, काही काही पोरांना आवडते केमिस्ट्री. आता हे प्रत्येकाची आपापली एक आवड निवड नसते. जसं की कोणाला इंग्लिश आवडते तर कोणाला मॅथ्स आवडते. तुम्ही मधात बोलू पण शकता. तुम्हाला जर समजा काही विचारायचं असेल, काही प्रश्न निर्माण झाला असेल तर आता डायरेक्ट बोलू शकता. ठीक आहे. फक्त बोलत असताना पहिले रेज युअर हँड, हे लक्षात ठेवा. रेज युअर हँड, पहिले रेज हँड केला की माझं लक्ष जाते. मग कोणाला काय बोलायचं असलं मग मी तुम्हाला परमिशन देईन. तुम्ही डायरेक्ट तुमचा माईक ऑन करून डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकता लाईव्ह मध्ये. आता तुम्ही म्हणता सर डेमो मध्ये काहून? कारण की डेमो मध्ये हलते भलते पोरं येऊन बसतात आणि त्याच्यामुळे आता अजूनही आपल्या कितीतरी ऍडमिशन झाल्यात. त्या ऍडमिशन पैकी काही विद्यार्थ्यांना माहीतच नाही की लाईव्ह क्लास कसा जॉईन करायचा. आता तुम्हाला माहित आहे की मटेरियल सेक्शन मध्ये जायचं आहे, तिथे जाऊन आपल्याला लाईव्ह क्लास जॉईन करायचा आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा लाईव्ह क्लास आपला चालू करायचा आहे आपल्याला. तर आज आपला जो सब्जेक्ट आहे तो आहे केमिस्ट्री. तुम्हाला माहिती आहे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन्ही मिळून आपला सब्जेक्ट जो बनते तो आहे बेसिक सायन्स. तर आपलं काय ठरलेलं आहे, आपलं अगोदरपासून असं ठरलेलं आहे की पहिले सर फिजिक्सचा एक युनिट खतम करू, मग केमिस्ट्रीचा एक युनिट खतम करू. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा एक एक युनिट झाला तर बाद जो केमिस्ट्रीचा युनिट आपण आज चालू करणार आहोत तो युनिट नंबर 3 राहील. तुमचा एक पहिला युनिट संपला फिजिक्सचा, म्हणजे बेसिक सायन्सचा पहिला युनिट संपला. आणि बेसिक सायन्सचा आता जो युनिट पाहणार आहोत तो आपण युनिट नंबर कोणता पाहणार आहोत? युनिट नंबर 3. ठीक आहे. तर आज आपण पाहणार आहोत युनिट नंबर 3 बेसिक सायन्सचा. बेसिक सायन्स मधला केमिस्ट्री हा विषय आपला चालू आहे. आणि केमिस्ट्रीचा तुमचा जो युनिट आहे त्या युनिटचं नाव आहे केमिकल बॉन्डिंग. केमिकल बॉन्डिंग. आणि हा किती मार्काचा आहे? हा आहे 9 मार्क्सचा. किती मार्क्सचा आहे? 9 मार्क्सचा. 9 मार्काचा केमिकल बॉन्डिंग आहे. आता केमिकल बॉन्डिंग प्रत्येकाला माहिती आहे केमिकल बॉन्ड काय असते. आज आपल्या छोटं प्लास्टिकचा काही तुटला, आपला रिमोटचा झाकण तुटलं तर आपण काहीतरी बॉन्डिंग करायसाठी आणतो. म्हणजे बॉन्डिंग मीन्स चिपकवणे. बॉन्डिंग मीन्स काय? चिपकवणे. जर क्रॅक पडला तुमच्या रिमोटला किंवा एखादी ऑब्जेक्ट असेल, एखादी गाडी असेल, त्या गाडीला जर समजा क्रॅक पडला तर तो क्रॅक बुजवण्यासाठी आपण बॉन्डचा यूज करतो. तो बॉन्ड वेगवेगळ्या प्रकारे असतो. जसा फेविकॉल हा पण एक बॉन्ड आहे. बॉन्ड मीन्स कनेक्टिंग और जॉइन द डिफरंट मॉलिक्युल्स टुगेदर. एकापेक्षा अधिक मॉलिक्युल्स एकत्रित जॉईन करणे, त्याला जोडणे, याला आपण म्हणतो बॉन्ड. आणि केमिकलचा वापर केला जातो. जसं आपण वापरतो फेविक्विक. फेविक्विक माहिती आहे तुम्हाला? हा जो फेविक्विक आहे हा फेविक्विक जर तुम्ही चुकीने तुमच्या हातावर लागला तर तो हाताला चिपकते. फेविक्विक काऊन? कारण फेविक्विकचे मॉलिक्युल्स फेविकॉल पेक्षा आणि फेविस्टिक पेक्षा स्ट्रॉंग असतात. तो लिक्विड फॉर्मॅट मध्ये असते आणि त्याच्यामुळे त्याचे जे मॉलिक्युल्स आहे या आपल्या हातामध्ये चिपकतात आणि हातामध्ये चिपकल्यानंतर आपला हात चिपकून राहतो. कोणाला माहित आहे की फेविक्विक जर का आपल्या हाताला चिपकला आणि बोट जर असा चिपकला तर कसं काढायचं? कोण सांगू शकते तुमच्यापैकी की ते फेविक्विक जर आपल्या दोन बोटाच्या मधात चिपकला तर कसं काढता येईल? रेज युअर हँड अँड गिव्ह द आन्सर. सांगू शकता? सांगू शकता का? अरे फेविक्विक जर आपल्या हाताला चिपकला, दोन बोट जर आपले चिपकले तर तिथं काय झालं? केमिकल रिॲक्शन झालं, केमिकल बॉन्डिंग झाली. बोटाला तर कसं चिपकते ना. तर मग काही काही बोटे एवढे भया डोक्याचे असतात, ते काय करतात? चाकू घेतात नाहीतर ब्लेड घेतात आणि बसतात कापत आरीसारखं. रॉंग आहे. याच्यावर बेस्ट उपाय आहे की पाणी थोडंसं गरम कोमट करा, लगेच कोमट पाणी करा. त्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाका. काय टाका? मीठ किंवा सोडाही टाकू शकतो आपण. आणि ते टाकल्यानंतर थोडा वेळ त्याच्यात आपला हात ठेवून द्या. ऑटोमॅटिक सगळं इकडलं तिकडे होऊन जाते. असे खूप सारे याचे एक्झाम्पल. ठीक आहे. आणि तसंही आपलं शरीर, आपली जी बॉडी आहे ही बॉडी केमिकल स्प्रेड करते आपल्या शरीराच्या बाहेर, ज्याला फॉर एक्झाम्पल आपण म्हणतो घाम. तो केमिकल स्प्रेड होते. आपल्या हातालाही घाम येते बरं, आपल्या या पूर्ण अंगाला आपल्या शरीराला घाम येते, पसीना येते. आणि त्याच्यामुळे ते धीरे धीरे तुम्ही काहीच नका करू, रेस्ट सोडून द्या रात्रभर. ते बोट तसंच राहू द्या असंच. ते थोडा वेळ राहील, 2 घंटे राहील, 3 घंटे राहील, 3 घंट्यानंतर ऑटोमॅटिक फोर्स तयार होईल.
तिथं आपल्या शरीराचे मॉलिक्युल्स जे आपल्या शरीरातून घाम निघते ते मॉलिक्युल धीरे 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 बाहेर येतील आणि बाहेर आल्यानंतर जे चिपकलेलं आहे ते सगळं स्प्रेड होईल, निघून जाईल. अशा प्रकारे तुम्ही ते बॉन्डिंग करू शकता. केमिकल बॉन्डिंग, हे केमिकल बॉन्डिंग सगळीकडे आहे. आपल्या घरामध्ये तुम्हाला जर फोटो चिपकायचा असेल तुम्हाला फेविकॉल लागते. फेविकॉल लागते म्हणजे काय, दोन मॉलिक्युल जो ॲटम जे आहेत ते एकत्रित जोडले जातात. ठीक आहे, चला तर केमिस्ट्री शिकूया आपण. या वर्षी फर्स्ट इयर पॉलिटेक्निक MSBTचा बेसिक सायन्सचा केमिस्ट्री सब्जेक्ट आहे, त्याचा युनिट नंबर 1 ज्याचं नाव आहे बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग. बरं, तुम्हाला एक विषय होता केमिस्ट्री फिजिक्स 10वी मध्ये, त्याच्यात तुम्ही काही ॲटॉमिक स्ट्रक्चर वगैरे शिकले काय? तुम्ही पाहिलं का की सर ॲटॉमिक स्ट्रक्चर असं असते तसं असते? कोणाकोणाला माहिती आहे ॲटॉमिक स्ट्रक्चर? रेज युअर हँड. ॲटॉमिक स्ट्रक्चरच पाहिलं नाही काय? काय आवाजच नाही उराला माझा? ॲटॉमिक स्ट्रक्चर पाहिलं नाही का तुम्ही? अरे पाहिला की नाही, लवकर सांगा. बर, लक्ष द्या. ओके, सगळ्यात पहिले मला सांगा की हे जे एलिमेंट्स आहेत, टोटल एलिमेंट्स किती असतात? कोण सांगते? किती एलिमेंट्स आहेत सुशील? ओके, बर, याच्यापैकी आपल्याला यस 118. व्हेरी गुड. स्नेहलनं पण आन्सर दिलं 118. पण 118 जे आहेत ना, हे 118 आपल्याला पाठ करायचे नाही. आपल्याला फक्त पाठ किती करायचे? तर 30. आपल्याला पॉलिटेक्निक मध्ये 118 पाठ करायची गरज नाही. टोटल एलिमेंट्स 118 असतात. एकदम बढिया, व्हेरी गुड, करेक्ट आन्सर दिलं सुशीलनं आणि घायाळनं पण आन्सर दिला स्नेहलनी. पण आता जे एलिमेंट्स असतात आपले, ते टोटल एलिमेंट्स आपल्याला 118 ते असतात केमिस्ट्रीमध्ये, पण त्याच्यापैकी आपल्याला किती लक्षात ठेवायचे आहे? तर ओनली 30 लक्षात ठेवायचे, ओनली 30. तर मग तुमच्या किती लोकांना माहित आहे की तुम्हाला जर मी विचारलं या एलिमेंटचा नंबर, ठीक आहे, ॲटॉमिक नंबर सांगा. सिम्बॉल तर प्रत्येकाला माहितच असेल, पण नंबर जर विचारला तर कोणाला सिक्वेन्सला माहित आहे? रेज युअर हँड. कोणाला ॲटॉमिक नंबर माहित आहे की सर मी जर म्हटलं की सांग फ्लोरीनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, सांगू शकता का? सृष्टीला माहित आहे. वा, सुशीलला माहित आहे. ओके, व्हेरी गुड. म्हणजे केमिस्ट्रीमध्ये तुझी चांगली पकड आहे. सायन्स अजून कोणाला माहित आहे? स्नेहलला माहित आहे. ओके, व्हेरी गुड. ह्या 2 लोकांना माहित आहे की असं असं आहे सर. ओके, व्हेरी गुड. आता ज्यांना माहित नाही यांच्यासाठी आपण काय केले की जे 30 एलिमेंट्स आहेत, हे 30 एलिमेंट्स आपण 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. पहिले 10, दुसरे 10, तिसरे 10. ठीक आहे, स्नेहल हा हात खाली करून घे. पहिले 10, दुसरे 10 आणि तिसरे 10 असे 3 पार्ट मध्ये डिवाइड केले. हे जे एलिमेंट्स आहेत हे आपण 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. पहिले 10, दुसरे 10 आणि तिसरे 10, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केले. आता 3 पार्ट्स मध्ये डिवाइड केले तर काही लोकांना डायरेक्ट पार्ट होत असेल तर डायरेक्ट पार्ट करू शकता तुम्ही. ज्याला माहित आहे तो डायरेक्ट पार्ट करू शकता, ज्याला माहित नाही तो डायरेक्ट पार्ट करायची गरज नाही. त्याच्यासाठी आपण ट्रिक ठेवली आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी काही ट्रिक ठेवली. आता ट्रिक कशी? लक्ष द्या. सगळ्यात पहिला आहे हायड्रोजन. पहिला कोणता आहे? हायड्रोजन. फर्स्ट वाला जो आहे तुमचा कोणता आहे? हायड्रोजन. हा झाला तुमचा पहिला हायड्रोजन. हायड्रोजनचा नंबर जर विचारला तर तो आहे 1. हायड्रोजनचा नंबर काय आहे? 1. हायड्रोजनचा सिम्बॉल आहे H. सिम्बॉल आहे H. आता हे आपली ट्रॅडिशनल मेथड आहे ज्याच्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. निधी उमाळे लेट जॉईन झाली का? निधी उमाळे आली का? निधीला रिजॉईन करायला लावा पटकन. हा, लक्ष द्या. इथं काय? हायड्रोजन. याचा ॲटॉमिक नंबर किती आहे? 1. ॲटॉमिक नंबर आहे 1. हायड्रोजन H. हेलियम 2. हेलियमचा काय आला? 2. त्याच्यानंतर कोणता आहे? लिथियम. लिथियमचा आला 3 Li. लिथियमचा किती आला? 3 Li. त्याच्यानंतर पुढचा बेरिलियम. याचा ॲटॉमिक नंबर आहे 4 आणि तो किती आहे? H. आता लक्ष द्या. ही इकडे काय आहे? इकडे दिलेला आहे याचे ॲटॉमिक नंबर. याला काय म्हणतो? ॲटॉमिक नंबरच म्हणतो ना की दुसरं काही नाव आहे? सांगा. हा जो नंबर आहे कोणता नंबर आहे? ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे, हे जे आहे हे आपले एलिमेंट्स आहेत. ठीक आहे, आणि हे काय आहे? त्याचे सिम्बॉल. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे आहे सिम्बॉल, हे आहे त्याचे ॲटॉमिक नंबर आणि हे जे आहे हे याचे एलिमेंट्स. तर एलिमेंट्स कोणते कोणते आहेत? हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन.
याचे शॉर्टकट लक्षात ठेवा, याच्यातलं काही मिस्टेक असली तर सांगत जा, ठीक आहे. आता पीडीएफ पीपीटी बनलेली असते, त्याच्यात काही ना काही मिस्टेक असते. हायड्रोजनचा H, हेलियमचा He, लिथियमचा Li, बेरिलियमचा H, बोरॉनचा BO, कार्बनचा C, नायट्रोजनचा N आणि ऑक्सिजनचा O, फ्लोरीनचा F आणि निऑनचा Ne. हे तर झालं, हे तुम्ही सांगू शकता, परंतु याचा सिक्वेन्स पार्ट पाहिजे. का माहित पाहिजे? सिक्वेन्स. याचा सिक्वेन्स पार्ट करण्यासाठी काही काही लोक डायरेक्टली इथून पहिलेपासूनच पार्ट करून घेतात. डायरेक्टली सिक्वेन्स पार्ट करण्यासाठी पुरं डायरेक्टली जसंच्या तसं पार्ट करून घेतात, तसंही चालते. आता काही ट्रिक पण आहे, त्या ट्रिकनं पण आपण रिमेंबर करू शकतो. बरं, कोणाला याच्या अगोदर ट्रिक माहित आहे? ट्रिक कोणाला माहित आहे की सर हे 10 एलिमेंट किंवा 30 एलिमेंट किंवा 118 एलिमेंट मी पार्ट केलेले आहेत ट्रिक वाईज? असं कोणी आहे का की ज्याला माहित आहे की सर अशी अशी ट्रिक आहे? कोणी? सुयोग, शुभम, सुशील, जया, मोरे, प्रतीक, समृद्धी आणि स्नेहल? नो वन इज हियर. ओके, तर लक्ष द्या. आता हे जे आहे, तुम्हाला जर बोरॉन विचारला तर बोरॉनचा नंबर 5 आला पाहिजे, हे लक्षात ठेवा. जर पाठ करायचा असेल तर रपारप एकामेकासोबत पाठ करू शकता, नो प्रॉब्लेम, ठीक आहे. एकासोबत जर पाठ करायचं असेल तर पाठ करू शकता, नो प्रॉब्लेम. पण याला लक्षात ठेवण्यासाठी हे 10च्या 10 एलिमेंट्स याच्यासाठी आपण ट्रिक बनवली. सगळ्यात पहिले म्हणायचं काय? हाय, ठीक आहे. हाय हा कोणाला म्हणला? हाय, हेली आणि बेबो. कोणाला म्हणला? हेली आणि बेबो. याला हाय म्हणला. हाय हेली बेबो, हाय हेली बेबो असं म्हणलं, ठीक आहे. हाय हेली बेबो असं म्हटलं. आता हाय हेली बेबो इथं म्हटलं तर झाले तुमचे किती पार्ट? 1 2 3 4 5. हाय हेली बेबो, हेली आणि बेबो. हाय हेली हे नाव आहे, बेबो पण नाव आहे. हाय हेली बेबो हे झाले 5. पुढे कॅन ओ फन. कॅन ओ फन म्हणजे आपण फन करू शकतो का असं म्हणणं आहे. मग हे काय आहे? लिहायचं नाही पेपर मध्ये, पण हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे. तुम्हाला सांगतो इमानदारीनं, मी बेसिक सायन्स शिकून राहिलो. बेसिक सायन्स शिकवता शिकवता माझ्या काही कॉम्पिटिटिव्हच्या एक्झाम या म्हणजे एक्झाम मध्ये याचा फायदा झाला. आणि खरंच एक वेळा जर हे पाठ झालं तर हे जसंच्या तसं सगळं. सर बोरॉनचा पण सिम्बॉल चुकला. ओके, बोरॉनचा सिम्बॉल चुकला. बोरॉनचा सिम्बॉल काय? बी. काय बोरॉनचा सिम्बॉल? बोला 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 ना, माईक ऑन करा ना, काही प्रॉब्लेम. सांगा काय काय चुकलं. एक मिनिट. बेरिलियमचा. बेरिलियमचा काय पाहिजे होता? हा ते तर चुकलास ना. हा ओके, बेरिलियमचा. कारण की इथं पहा ना, सिम्बॉल असे आला पाहिजे ना. बर, अजून कोणता चुकला? बेरिलियमचा बीई आला पाहिजे ना. हा सांगा पुढचा. अजून कोणता चुकला? बोरॉनचा काय पाहिजे होता सिम्बॉल सांगा? बी. बोरॉनचा बी. ओके, बोरॉनचा बी. हा जर बोरॉनचा बी, हा ओके, मग हा बोरॉनचा बी पकडून घ्या. ओके, नेक्स्ट. अजून बाकी सगळे बरोबर आहे. बेरिलियमचा कोणता पाहिजे होता सिम्बॉल? बीई. बरोबर आहे. फक्त आपला मिस्टेक कोणती झाली मग? हे तर बाय मिस्टेक प्रिंटिंग मिस्टेक झाला. हा बीई, हा बोरॉनचा बीच पाहिजे. बाकी बरोबर आहे. चला लक्ष द्या. आता लक्ष द्या इकडे. हे लक्षात कसं ठेवायचं? तर ज्याला ट्रिक येते तो ट्रिक, ज्याला हे पाठ करता येते ते पाठ करून सांगू शकतो, ठीक आहे. तर लक्ष द्या. हाय नंबर 1 वर आहे हायड्रोजन. नंबर 2 वर कोण आहे? हेलियम. नंबर 3 वर कोण आहे? लिथियम. हायड्रोजन, हेलियम, लिथियम. हायड्रोजन, हेलियम, लिथियम. आता लक्ष द्या, आपल्या क्लासचे 2 CR होणार आहे, एक बॉईज मधून आणि एक गर्ल्स मधून. ते CRचं आपण नंतर वोटिंग करू आणि CR पदासाठी जे जे उमेदवार आहेत ते आपल्याला सांगा. आपण 2 निवडून घेऊ आपल्या क्लासचे, जे आपलं काम करतील, ठीक आहे. बरं लक्ष द्या. हायड्रोजन, हेलियम आणि लिथियम हे झाला 3रा. त्याच्यानंतर बेरिलियम 4था नंबर, बोरॉन 5वा नंबर. त्याच्यानंतर सी म्हणजे काय होते? कार्बन. कार्बन आला 6 नंबरवर. आता कार्बन झाला, त्याच्यानंतर एन. कार्बनच्या नंतर कोणता आहे? एन म्हणजे नायट्रोजन, हा झाला 7 नंबर. नायट्रोजन 7 नंबर. ओ म्हणजे ऑक्सिजन 8 नंबर.
फ्लोरीन, फ्लोरीन म्हणजे झाला 9 नंबर आणि निऑन कोणता झाला 10. समजला? तर अशा प्रकारे तुम्हाला फक्त एक नाव लक्षात ठेवायचं आहे, काय? हाय हेली बेबो कॅन ओफन. हाय हेली बेबो कॅन ओफन. हाय हेली बेबो कॅन ओफन. बस एवढंच रिमेंबर ठेवायचं आहे. तुम्ही बोटावर करू शकता सगळं. हाय हेली बेबो कॅन कॅन पहा, कॅन लक्षात पहा, कॅन सी इथं पहा, कॅन कॅनचं स्पेलिंग पहा, CN हे वेगळे आहेत, कॅन 2 आले. ओफन ओफन अशा प्रकारे आहे. तुम्ही 10च्या 10 लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. आणि कोणाची पहिल्यापासून असं दिमागात असते की सर असं लक्षात नाही राहत, असं लक्षात राहायचं, मग तसं लक्षात ठेवा ना. डायरेक्ट हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, जर का तुम्ही रट्टा मार 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 केलं, रट्टा मार मार केलं, तर रट्टा मारणं आणि लक्षात ठेवणं या दोघांमध्ये काय फरक आहे माहिती आहे काय? जर का रट्टा मारून केलं तर ते टेम्पररी आपल्या डोक्यात स्टोअर असते, तात्पुरतं तेवढ्या पुरतं डोक्यामध्ये स्टोअर असते. रट्टा मार मार केला तर हे फक्त तात्पुरतं तेवढ्या पुरतं आपल्या डोक्यात स्टोअर असते. पण जर का तुम्ही ट्रिकनं लक्षात ठेवलं तर तुमचं पॉली होऊ द्या, तुमचं इंजिनिअरिंग होऊ द्या, जेव्हा तुम्ही MPSC UPSC ची एक्झाम देसाल ना, तर त्यावेळेस तुमच्या लक्षात राहील ते. म्हणजे इट इज यूज टू स्टोअर इन परमनंटली इन युअर माइंड. तुम्ही तुमच्या माइंड म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये परमनंटली हे डोकं स्टोअर करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला ट्रिक माहित पाहिजे. ट्रिक जर माहित असली तर आपण ह्या सगळ्या गोष्टी परमनंटली स्टोअर करू शकतो आपल्या डोक्यामध्ये. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून ट्रिक महत्वाची आहे. ट्रिकनं जर तुम्ही केलं तर हे डोक्यात परमनंटली लक्षात ठेवते. आता मी तिकडे पाहतही नाही. हाय हेली बेबो कॅन ओफन झालं, तुमचंही पाठ झालं असेल. हाय हेली बेबो कॅन ओफन. आणि लक्षात कसं ठेवायचं, हाय हेली बेबो कॅन, हे आलं कॅन 2, कॅन ओफन, झाले टोटल 10. ठीक आहे. तसे 10च्या 10 एलिमेंट तुमचे पाठ झाले. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन. आता हे काऊन सांगू राहिलो मी? कॉलेजमध्ये नाही सांगणार, तुम्हाला म्हणणारच नाही की हे पाठ करा. काऊन? कारण की तुमचे पाठ झाले आता ऑलरेडी, असं त्यांचं म्हणणं आहे. की 10वी मध्ये मग केलं काय तुम्ही? रिकामे कामच केले. 10वी मध्ये तुम्ही सॉल्व्ह केलं, तर 10वी मध्ये तुम्ही काय केलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं असं म्हणणं आहे की तुमचं बेसिकच पक्का नाही तर तुम्ही पुढचा प्रॉब्लेमच सॉल्व्ह करू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा की तुम्हाला याचे नंबर्स माहित असणं गरजेचं आहे. ओके, लक्षात राहतील नंबर्स? लक्षात राहतील का? सांगा पटकन, सांगा. 3 नंबर कोणाचा आहे? 3 नंबर कोणाचा? लवकर सांगा पटकन. कोणाचा आहे? लिथियमचा. कोणाचा आहे? लिथियमचा. इथंच पाहून पहा, पहिला, दुसरा आणि तिसरा. चला 5 नंबर सांगा कोणाचा आहे? बोरॉनचा. बरोबर आहे काय? 1 2 3 4 5 हा 5 नंबर आहे बोरॉन. ओके, निऑनचा नंबर सांगा. निऑनचा नंबर काय आहे? 10. निऑनचा नंबर आहे 10. वा, व्हेरी गुड. काही काही येणे देऊन राहिले, काही काही डायरेक्ट माईक ना आन्सर देऊ शकते. एफ जो आहे याचा नंबर सांगा किती आहे? 9. करेक्ट. आता 8 नंबरवर काय आहे ते सांगा. ऑक्सिजन. बरं, खरं खरं सांगा, इमानदारीने सांगा, तुम्ही हे आन्सर कुठून पाहून देऊन राहिले? खरं खरं सांगा, आन्सर कुठून देऊन राहिले? इमानदारीने सांगा, जे आन्सर देऊन राहिले तुम्ही कुठून देऊन राहिले? तुमच्या समोर ट्रिक आहे त्याच्यावर देऊन राहिले की नाही? यस ऑर नो? सांगा पटकन. की तुमच्या पाठ आहे, तुमच्या समोर इथं दिलेला आहे, त्याच्यावरून या ट्रिक वरून तुमच्या पुरा चार्ट लक्षात राहणं हे महत्वाचं आहे. बरं, हे टाइमपास साठी नाही आहे. हे जे ट्रिक शिकून आलो हे टाइमपास साठी नाही आहे. याचं अप्लिकेशन म्हणजे पुरा चार्ट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. बस तुम्हाला आता समजा हे मिटवलं, जरी समजा फॉर एक्झाम्पल मी घेतलं आणि याला मिटवलं, तर तुम्ही डायरेक्टली याला लक्षात ठेवू शकता. मिटवलं तरी हाय हेली बेबो कॅन ओफन, हाय हेली बेबो कॅन ओफन, एवढं लक्षात ठेवा आणि काम खतम करा. तर आता पाहू आपण याला मिटवून पाहू. तर तुम्ही एक मिनिट, चला आता याला मिटवतो मी.
आता मिटून याचा आन्सर सांगा. आता तुम्ही स्वतःचा दिमाग लावा, कुठे लिहू नका ठेवू, बुक मध्ये कुठंच लिहून ठेवायचं नाही. डायरेक्टली असा आन्सर सांगा याचा काय आहे सांगा. सगळ्यात पहिले एन. एन 7. एनी. करेक्ट. ओ. 8. करेक्ट आन्सर. नक्की. हा चुकलं तर सांग ना, मी काय रपा लिहायचं काम ठेवलं. चला पुढचं. 1 नंबरवर सांगा कोण आहे. यस करेक्ट. हायड्रोजन. हायड्रोजनला याच्याच लिहायला लागते ना. हा 2 नंबरवर सांगा किती आहे. हेलियम. व्हेरी गुड. हेलियम 2 नंबर. चला 3 नंबरवर सांगा काय. लिथियम आहे ना. ट्रिक तुमच्या कामी पडून राहिली बरं. जे ट्रिक सांगितलेली आहे हे तुमच्या खूप महत्वाचे आहे. आज तुम्हाला सांगतो, आता हा क्लास चालू आहे, मी पहिलेच पोरांना सांगितलं की आजपासून पेड कोर्स आहे, पेड कोर्स आहे, पेड कोर्स आहे. सांगू थकलो. मेसेज वाचत नाही तर कसं आता परेशान करून राहिले सर, क्लास कुठे आहे. आता चालू क्लास आहे आपला. चालू क्लास मध्ये कसं सांगू तुम्हाला, कशात जा लागते हे तुम्हाला माहिती आहे. तुम्ही बरोबर जॉईन झाले. आपल्या ऍप मध्ये जाऊन, मटेरियल मध्ये जाऊन लाईव्ह क्लासची लिंक येते, लिंक आहे त्याच्यावर ओपन करायचं आहे. आता सांग बरं म्हणतो आपला हा पवार, कोणी झाला का एक्स्ट्रा क्लास सांग बरं. तुझं असं म्हणणं होतं कोणाला लिंक शेअर करा होते, पण झालं का कोणी. जरी लिंक शेअर झाली तर ऍडमिट करणारा तर मी आहो ना. मला माहिती आहे ना कोणता विद्यार्थी आपल्या क्लासचा आणि कोणता नाही. ठीक आहे चला. मग आता 1 बाय 1 सगळे एलिमेंट सांगू शकता का तुम्ही. 1 बाय 1 सगळे एलिमेंट सांगा. 1 बाय 1 सगळे एलिमेंट सांगा ना. हायड्रोजन, हेलियम, लिथियम, पुढचा बेरिलियम, त्याच्यानंतर बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. ठीक आहे. तसे आपले 10च्या 10 एलिमेंट आपले आज आपण पाठ केले. हे याच्यासाठी एक ट्रिक सांगितली ज्याच्यामध्ये असं म्हटलं, हाय हेली बेबू कॅन ओपन. हा झाला पहिला ट्रिक. आणि याच्यासाठी आपण 10च्या 10 एलिमेंट पाठ केले या ट्रिकवर. हे महत्वाचं आहे, हे आपल्याला खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. पुढचा फ्युचर मध्ये खूप महत्वाचा आहे. चला पुढचे आपण पाहू. पुढचे एलिमेंट्स आहेत पुढचे 11 पासून तर 20 पर्यंत. 11 पासून तर 20. आणि तसंही पहा, पहिल्या नंबरचा आणि 10व्या नंबरचा तुमचा पाठच आहे. हायड्रोजन पहिल्या नंबरवर, 10व्या नंबरवर कोण आहे. निऑन. 10व्या नंबरवर कोण आहे. निऑन. तर झाला पहिला हायड्रोजन आणि 10व्या नंबरवर निऑन. आणि हायड्रोजनच्या पहिले हायड्रोजन, त्याच्यानंतर हायड्रोजन, हेलियम, लिथियम झाले पहिले 3. आखरीचे 3 काय. ओफन म्हणजे काय. ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. झाले 3 आणि 3 7 राहिले. 4च राहिले मधातले जे तसेच पाठ करायचे आपल्याला. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हे रिमेंबर करू शकता. चला आता पुढचे आहे जे आहे 11 12 13 14 15 16 17 18 19 20. तर सगळ्यात पहिले सोडियम. सोडियमला कधी लक्षात ठेवा, जेव्हा आपण सोडियम लिहितो ना, तो सोडियमला कधीच यस लिहत नाही. सोडियमला नेहमी याने. सोडियम म्हणजे काय होते, आपण जे घरी वापरतो ते काय आपलं मीठ. मीठाचा फॉर्म्युला माहिती आहे काय असते. NaCl. सोडियम क्लोराईड NaCl म्हणतो आपण, है ना. तर हा जो मीठ Na जो सोडियम याने आपलं मीठ म्हणतो आपण, जे मीठ आपल्या जेवणामध्ये खातो आपण, हे मीठ आपल्या चव देते आपल्या शरीराला, आपल्या हड्ड्या ज्या त्या मजबूत ठेवते, असं हे मीठ आहे. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, हा पण मेटल आहे. ठीक आहे. मेटल कसं लक्षात ठेवायचं, नॉन मेटल कसं लक्षात ठेवायचं आणि बाकीचे अदर्स मेटल कसं लक्षात ठेवायचे हे तुम्हाला पुढे सांगणार आहोत मी ट्रिक. तर लक्षात ठेवा, मी तुम्हाला हे सांगितलं की तुम्ही बेसिक सायन्सचा क्लास लावला तर तो फक्त पॉलिटेक्निक पुरता मर्यादित नाही, तर तो तुमच्या फ्युचर मध्ये जीवनामध्ये महत्व पडणार, याचा इम्पॉर्टंट आहे. जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करसाल तेव्हा ह्या नोट्स तुम्ही वाचाल, खंगालसाल, अरे यार सरनं शिकवलं होतं. म्हणून हा फक्त टाइमपास विषय नाहीये. हा सब्जेक्ट तुम्हाला या सब्जेक्ट इथं तर तुम्ही चांगली एक्झाम पास करसालच,
सोबत सोबत तुम्ही फायनल एक्झाम तर चांगली करसाल, सोबत सोबत तुम्ही कॉम्पिटेटिव्हची तयारी इथं परमनंटली स्टोरेज पुरवला तुमचे. बरं, पहिला आहे सोडियम, दुसरा आहे मॅग्नेशियम, मॅग्नेशियमचा 12 आहे Mg. त्याच्यानंतर पुढचा कलर चेंज करतो. नेक्स्ट आहे पुढचा आहे तुमचा 13 नंबरचा ॲल्युमिनियम Al. नेक्स्ट आहे, याच्यामध्ये काही मिस्टेक असेल सांगा, सिलिकॉन S आहे, फॉस्फरस P, त्याच्यानंतर सल्फर S, त्याच्यानंतर क्लोरीन Cl, त्याच्यानंतर आर्गॉन Ar, पोटॅशियम K आणि कॅल्शियम Ca. ठीक आहे. आता एवढे सगळे हे 10 एलिमेंट्स आहेत. कोणाला पाठ आहे ऑलरेडी? असं कोणा ज्याला पाठ, जसं सुशीलनं सांगितलं की सर माझ्या पाठ आहे, पूर्ण पाठ आहे, असं कोण कोण आहे ज्याला पाठ आहे? हा, सुशीलच्या तर पाठात, वा व्हेरी गुड. अजून कोण आहे? स्नेहल, तुझ्या पण पाठ, व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे तुमच्या जर पाठ आहे. पण आता मी सगळ्यांना विचारलं, सर्वांच्या पाठ तर नसतीच ना, हो नका लावू फक्त. बरं, जया, बरं, ज्या मोरेला पाठ आहे, ओके, स्नेहलच्या पण पाठ आहे, ओके, व्हेरी गुड. चला लक्ष द्या. आता पाठ केले असेल तुम्ही इथं पाहून. काय काय ट्रिक पावर, लक्ष द्या. ट्रिक अशी याची, हे जे एलिमेंट्स आहेत ते आपल्याला पाठ करायचे आहे. तर पाठ करण्यासाठी एक ट्रिक बनवली आहे. तर ट्रिक लक्ष द्या कोणती आहे ट्रिक. ट्रिक अशी आहे, ना मांगो अल्लाह से, किंवा कोणी म्हणते याला अल्लादीन, अल्लादीन से. ठीक आहे, कोणी अल्लादीन म्हणते, कोणी अल्लाह से म्हणते. ठीक आहे, पण आपण अल्लाह से म्हटलं. ठीक आहे, तर लक्ष द्या. तर आपण अल्लाह से म्हटलं, लक्ष द्या. तर याची ट्रिक अशी आहे, ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका. झालं. पहिली ट्रिक वेगळी होती, हाय हेली बेबो कॅन ओफन, आणि इथं असं म्हटलेलं आहे, ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका. आता हे ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका, हेच तर आपली ट्रिक आहे जे आपल्याला रिमेंबर करायचे, लक्षात ठेवायचे. ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका. कोणी अल्लादीन से म्हणते, रे आपल्या मनावर आहे, ज्याला जे लक्षात ठेवायचं ठेवा, पण आपल्याला हे एलिमेंट लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. तर आता बघा, पहिला एलिमेंट्स आपला जो आहे, फर्स्ट पहिला जो एलिमेंट्स आहे ना, ना म्हणजे होते सोडियम. ना म्हणजे काय होते? सोडियम. ठीक आहे, ना ना म्हणजे सोडियम. मांगो, मांगो, आता मांगो हे ग्रीन आहे ना, ग्रीन, ग्रीन म्हणजे आपल्याला निग्लेक्ट करायचं आहे. मांगोला मँगो म्हणू शकतो आपण, ना मँगो असंही म्हणू शकतो आपण. ना मँगो अल्लादीन से, अल्लाह से. त्याच्यानंतर आहे पेप्स, कोला और कोका. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे? पेप्स, कोला और कोका हे लक्षात ठेवायचं, बाकीचं सगळं विसरून जा ग्रीन वाले. म्हणून इथं लक्षात ठेवा, Na म्हणजे होते सोडियम, Mg होते मॅग्नेशियम. ठीक आहे, हे होते मॅग्नेशियम. नंतर आता Mg मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. ठीक आहे, वाढवतो मी. ॲल्युमिनियम, कोणता? ॲल्युमिनियम. त्याच्यानंतर Si म्हणजे काय? सिलिकॉन. नंतर P म्हणजे काय होते? फॉस्फरस, फॉस्फरस. नेक्स्ट फॉस्फरसच्या नंतर S काय होते? S होते सल्फर. C म्हणजे काय होते? लक्ष द्या, Cl आहे तो, हा लक्ष द्या, Cl म्हणजे काय होते? क्लोरीन, Cl क्लोरीन. Ar म्हणजे आर्गॉन. K म्हणजे होते पोटॅशियम, आणि Ca म्हणजे होते कॅल्शियम. चालेल, तर तुमची पुढचे 10 एलिमेंट पण पास झाले, जे कोणते म्हटलेलं आहे, ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका. हे झाले पुढचे 10 एलिमेंट. पहिले 10 तुमचे पाठ झाले. आता पुढचे ट्रिक सांगितली की ना मांगो अल्लाह से पेप्स, कोला और कोका. याच्यावर तुम्ही 10च्या 10 एलिमेंट पाठ करून टाकले. ठीक आहे, तर ना म्हणजे होते सोडियम, मॅग्नेशियम. आणि जर समजा तुम्हाला असं पाठ करायचं नसेल तर दुसरी ट्रिक सांगतो. दुसरं असं, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम 3 पाठ करा पाहिजे. कोणते कोणते? सोडियम, ठीक आहे, सोडियम Na, सोडियम, मॅग्नेशियम अँड ॲल्युमिनियम. झाले, हे 3 पाठ झाले. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. 11, 12, 13. सोडियम सुरुवात नेहमी, सोडियम नेहमी 11 पासून सुरुवात होते, हे लक्षात ठेवा. ज्यानं हा क्लास केला त्याला पुढचं समजणार, हे महत्वाचं आहे. ज्यानं हा क्लास केला नाही तर पुढचं काही समजणार नाही. मी काय करून राहिलो, कुठून आकडे घेऊन राहिलो, हे नंबर्स कुठून येतात हे तुम्हाला इथून माहित पाहिजे. ठीक आहे, कोणता नंबर कशाचा आहे हे सर्वात महत्वाचं आहे. म्हणून इथं घेतला आपण सोडियम, Na काय घेतला आपण? सोडियम. सोडियम इथं आपण घेतला Na.
आता सोडियम, मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियम. ना मांगो अल्लाह से, इथपर्यंत आपण ना मांगो अल्लाह से, ना मांगो अल्लाह से. आता इथपर्यंत झालं. अल्लाह सी पण आला. सी कोणाला? सिलिकॉन. सी कोणाला? सिलिकॉन. आता याचे 3 करा. सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. जर पाठ करायचं असेल तर सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम. तिसरा ग्रुप सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर. सिलिकॉन, फॉस्फरस अँड सल्फर. सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर. जे रट्टा मारवले त्यांच्यासाठी सांगू मी. नंतर काय? क्लोरीन, ऑर्गन, पोटॅशियम आणि सीएम वाले. ऑर्गन, क्लोरीन, ऑर्गन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. पोटॅशियम, कॅल्शियम सगळ्यात शेवटच्या. पोटॅशियम आणि कॅल्शियम सगळ्यात शेवटच्या. बरं, याचे हे सगळे म्हणजे जवळपास धातू जात. सांगा याच्यातला असा कोणता धातू आहे जो आपण चाकू किंवा सुरीने कापू शकतो? हा क्वेश्चन रेल्वे मध्ये विचारलेला आहे ग्रुप डी च्या एक्झाम मध्ये. खालीलपैकी कोणता असा मेटल आहे जो आपण चाकून कट करू शकतो? कशाने कट करू शकतो? चाकून. सांगा कोणता कट करू शकतो आपण चाकून? याच्यापैकी सांगू शकता का? याच्यापैकी कोणता असा धातू आहे जो चाकून कट करू शकतो? वी कॅन कट बाय द चाकू. तो आहे पोटॅशियम. कोणता आहे? पोटॅशियम. पोटॅशियमला आपण चाकून कट करू शकतो. लक्षात ठेवा. पोटॅशियम हा असा एक धातू आहे ज्याला आपण कशाने कट करू शकतो? चाकून. कटते तो एवढा सॉफ्ट असते. कोणता? पोटॅशियम. बरं, अजून एक सांगा असा कोणता धातू आहे की ज्याला आपण कशातही ओतू शकतो, जो कडक नसते, जो पाण्यासारखा असते, लिक्विड फॉर्म मध्ये असते? कोणता धातू आहे असा? कोणाला माहिती? हा सांगा मोरे. माहिती आहे का? हात खाली करा मोरे. मग माहित नसेल तर हात खाली करा. असा कोणता धातू आहे की जो धातू ज्याला आपण मेटल म्हणतो? सिलिकॉन. ओके, यस, सिलिकॉन पण आहे. अजून? व्हेरी गुड. सिलिकॉन. अजून? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम नाही आहे. त्याला आपण ओतू शकतो. तो धातू सांगू? ओरिजिनल धातू. सिलिकॉन तर आहेच, पण सिलिकॉन अजून दुसरा एक आहे. तो दुसरा आहे, तो म्हणजे आहे मर्क्युरी. याच्यात नाही आहे. मर्क्युरी आहे का याच्यात? नाही आहे. HG म्हणतो आपण. HG, मर्क्युरी. जे मर्क्युरी कुठं वापरले जाते? टेम्परेचर मोजतात. टेम्परेचर मोजतात आपले डॉक्टर. पहिले जुन्या काळामध्ये थर्मामीटर होतं. थर्मामीटर, तर थर्मामीटर मध्ये पिवळ्या कलरचं जे येत होतं ते होतं तुमचं मर्क्युरी. टेम्परेचर वाढलं की मर्क्युरी वरवर जात होतं पिवळ्या कलरचं, आणि टेम्परेचर कमी झालं खाली ते आहे मर्क्युरी. ते मर्क्युरी लिक्विड फॉर्म मध्ये असते आणि ते मेटल असते. मर्क्युरी काय असते? मेटल असते. ते लिक्विड फॉर्म मध्ये असते आणि ते पूर्ण पाण्यासारखंच असते. पाणी जसं असते तसं. ठीक आहे, चला. तर आता आपण जस्ट पाहिलं कोणती ट्रिक? तर ना मांगो अल्लाह से पेप्स कोला और क्युका. ना म्हणजे होते सोडियम, त्याच्यानंतर यम मांगो. मांगो म्हणजे मॅग्नेशियम. अल्लाह से म्हणजे ॲल्युमिनियम. सी म्हणजे सिलिकॉन. पी म्हणजे फॉस्फरस. यस म्हणजे काय? सल्फर. सीएल म्हणजे क्लोरीन. AR म्हणजे ऑर्गॉन. के म्हणजे काय? पोटॅशियम. आणि सीए म्हणजे काय? कॅल्शियम. कॅल्शियमच होते. ओके, तर हे तुमचे लक्षात आले असं वाटते मला, है ना? चला सांगा मग आता 13 नंबरवर कोणता आहे? यस, करेक्ट. 14 नंबरवर आहे ॲल्युमिनियम. 19 नंबरवर कोणता आहे ते सांगा. पोटॅशियम. करेक्ट, पोटॅशियम. 20 नंबरवर कोणता आहे? कॅल्शियम. कॅल्शियम. बर, मला सांगा ऑर्गनचा नंबर किती आहे? 18. नक्की? ओके. यस चा नंबर सांगा किती आहे? यस म्हणजे काय होते? सल्फर. 16. फॉस्फरसचा नंबर सांगा किती आहे? फॉस्फरस 15. वा, व्हेरी गुड. आता हे तुझ्या पाठ आहे म्हणून बरं, बाकीच्यांना थोडासा संधी दे, बाकीच्यांना पाठ करायची. बर, 12 नंबरवर कोणता येते? व्हेरी गुड. 12 नंबरवर येते मॅग्नेशियम. 11 नंबरवर कोणता येतो?
सोडियम. व्हेरी SI कोणत्या नंबरवर? 214. व्हेरी गुड. तर हे जे नंबर आहेत हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. याच्या आपल्याला टोटल 30 एलिमेंट्स पाहिजे. किती एलिमेंट पाहिजे? 30 एलिमेंट्स. तर इथपर्यंत समजलं? इथपर्यंत कोणाला काही डाऊट? अरे यस ऑर नो? जर समजलं ते थंब दाखवा. थंब, यू कॅन डू द थंब. ठीक आहे. जर समजलं तर थंब दाखवा किंवा हँड रेज पण करू शकता. चला लक्ष द्या. आता पुढचे, वा व्हेरी गुड. पुढचे लक्ष द्या. आता पुढचे आपल्याला 30 करायचे. टोटल 10. टोटल 10 म्हणजे टोटल 30 करायचे आपले. ठीक आहे. तर लक्ष द्या. आता पुढचे आपल्याला 10 करायचे आहे. पुढचे 10 म्हणजे 21 पासून. तुमचे 1 ते 10 झाले, 11 ते 20 झाले. आता त्याच्या पुढचे 10 करायचे आहे. ते कोणते? तर पहिला स्कॅन्डियम SC, टिटॅनियम TI, व्हॅनाडियम V. ठीक आहे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम आणि क्रोमियम एका सोबतच होते. हे जर करायचं असेल तर स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम. बरेचसे पोरं असे रट्टा मारून ठेवले आहे म्हणून त्याच्या लक्षातही असते. काय? स्कॅन्डियम, टायटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम. झाले 24 पर्यंत तुमचे 4 पार्ट झाले. पुढचे पहा. आता पुढचं काय? मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट. मॅंगनीज आयरन वेगळं पकडा. मॅंगनीज आयरन वेगळे पकडा. कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. असं माझा मित्र करत होता पाठ. जेव्हा आम्ही केमिस्ट्री करत होतो ना, मी केमिस्ट्री त्याला शिकवत होतो. तो म्हणजे हा मी त्या टेक्निक नाही शिकत, मी माझ्याच टेक्निक वापरेन. मी कटची तर म्हणते डायरेक्ट असं कोबाल्ट, निकेल जे काही आहे ते कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक. कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक असं चालू होतं. कोबाल्ट, निकेल. मी आपलं हेच असे धंदे. हा याचं असं असं निघते, हा तसं निघते. मी ट्रिक न लक्षात ठेव. बरं. तर अशा प्रकारे आपण याला म्हणू शकतो. पण याचा नंबर, ॲटॉमिक नंबर लक्षात ठेवावा लागतो. बरं, हे सर्वात महत्त्वाचं आहे. ॲटॉमिक नंबर. कधी कधी ऑटोमिक मास विचारला जाते. कोणाला कॅल्क्युलेट करता येते ऑटोमिक मास? ऑटोमिक मास कोणाला कॅल्क्युलेट करता येते? सांगा फॉर्म्युला. ऑटोमिक मास कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला सांगा. ऑटोमिक मास कॅल्क्युलेट करता येते ना? लवकर सांगा फॉर्म्युला काय आहे? इलेक्ट्रॉन प्लस प्रोटॉन्स प्लस न्यूट्रॉन्स. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन हे ऑटोमिक मासचा फॉर्म्युला आहे काय? एक शॉर्टकट आहे फॉर्म्युला. ऑटोमिक मास म्हणजे ॲटॉमिक नंबर इंटू 2 इवन नंबर साठी. ठीक आहे. लक्ष द्या. इवन नंबर साठी. आणि ऑड नंबर साठी ऑटोमिक मास इंटू 2 प्लस 1 हा इवन नंबर साठी, हा ऑड नंबर साठी. हा फॉर्म्युला शॉर्टकट. हा वेगळा फॉर्म्युला आहे ऑटोमिक मास कॅल्क्युलेट. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. ठीक आहे. चला लक्ष. हे येत नाही तुम्हाला एक्झाम मध्ये, पण सांगून राहिलो. एक विचारलं मी, त्याच्यातला अंदरचा पार्ट आहे. ओके. चला लक्ष द्या. आता आपल्याला स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर, झिंक ह्या लक्षात ठेवायच्या आहे. 30 केले की त्याच्या पुढचं गणित आपण शिकू. त्याच्या पुढं कसं काय करायचं हे 30च्या पुढची गोष्ट आहे. मग 30च्या पुढची गोष्ट कशी? तर लक्ष द्या. सगळ्यात पहिले याची ट्रिक बनवली आपण. काय? इथून इथपर्यंत आलो मी तर स्कूटी वरून, ठीक आहे. हे स्कूटी वरून आलं. स्कूटी वरून 3 शब्द आले तुमचे. स्कूटी वरून, स्कूटी आली इथं, इथं वरून आला. स्कूटी वरून. नंतर आपण घेतलं क्रमाने, स्कूटी वरून क्रमाने. पहिले बहीण जाते आणि मग तिचे कझन जाते. तर लक्ष द्या. स्कूटी वरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कझन. कोठे निघाले कझन, कोठे निघाली पण म्हणू शकतो. हे जे ग्रीन कलरचं आहे ना त्याच्याशी आपल्याला काही घेणं नाही आहे, परंतु त्याच्यावरून आपण आपले एलिमेंट्स लक्षात ठेवू शकतो. हे मराठी ट्रिक आहे. लक्ष द्या. स्कूटीवरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कझन. स्कूटीवरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कझन. कझन म्हणजे माहिती ना? कझन म्हणजे काय असते सांगा बरं. कझन म्हणजे काय असते? अरे कझन म्हणजे माहिती ना काय असते? आपल्याला काही घेणं नाही. कझन असो का काही असो, का फ्रेंड असो, का मित्र असो, का मैत्रीण असो, हा ब्रदर किंवा सिस्टर. ओके ठीक आहे. नो प्रॉब्लेम. व्हेरी गुड. तर हे लक्षात आलं का तुमच्या? तर स्कूटी वरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कझन. विषय खतम.
हा झाले 30च्या 30 ट्रिक तुम्हाला सांगितल्या. तर आता स्कूटी एस म्हणजे होते स्कॅनेडियम, टी म्हणजे काय होते टिटॅनियम, व्ही म्हणजे काय होते व्हॅनेडियम. ठीक आहे, स्कूटी वरून झाला. क्रमाने म्हणजे सीआर म्हणजे क्रोमियम, एमएन म्हणजे मॅग्नीज, फेरायलाइट, एफई म्हणजे होते आयरन. लक्षात ठेवा इथं बा जसं सोडियम आहे की नाही तसं याचा गडबड आहे, याची गडबड आहे. जसं सोडियम आहे ना, सोडियमला आपण Na म्हणतो ना, तर आयरनला काय म्हणतो, आयरनला Fe म्हणतो. हे थोडेसे अपवादच, हे थोडेसे चॅलेंजिंग आणि अपवादात. लक्षात ठेवा, तर सोडियमला Na म्हणतो आणि याला काय म्हणतो आयरन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा सीओ कोबाल्ट, याच्यातला काही मिस्टेक असेल सांगत चला. त्याच्यानंतर एनआय म्हणजे काय होते निकेल, एनआय त्याला निकेलच्या नंतर काय सीयू म्हणजे होते कॉपर, सीयू म्हणजे काय होते कॉपर. आणि झेडएन म्हणजे काय होते झिंक, झेडएन म्हणजे काय होते झिंक बरोबर आहे. झेडएन पाहिजे का झेडआय पाहिजे, झेडएन बरोबर आहे झिंकचा. तर अशा प्रकारे तुम्हाला सगळेचे सगळे जे एलिमेंट्स आहेत हे तुम्हाला पाठ ठेवायचे आहे. तुम्हाला फक्त एवढं जर लक्षात ठेवायचं, स्कूटीवरून क्रमाने फिरायला कुठे निघाली केजी किंवा कझन म्हणू शकतो आपण. स्कूटीवरून फिरायला कुठे निघाली, स्कूटीवरून क्रमाने फिरायला कुठे निघाली कझन, निघाले म्हणू शकतो किंवा निघाले कझन असं म्हणू शकतो आपण. तर अशा प्रकारे 3च्या 3 म्हणजे 30च्या 30 एलिमेंट तुमचे पाठ झाले, गॅरंटेड सांगतो मी. 30च्या 30 एलिमेंट तुमचे पाठ झाले. फक्त हा थर्ड वाला थोडासा मग तुमचा गडबड वाटला, पण तरी पहा सांगता येत नाही तुमचं. हे पुढचं आपण पार्ट पाहू आपण, पण त्याच्या अगोदर आता मला तुम्ही नंबर सांगा, मी विचारतो त्याचे क्वेश्चनचा आन्सर सांगा. 23 नंबरवर कोण आहे? 23 नंबरवर कोण आहे? लावा. जर समजा येत नसेल ना तर तुम्ही अशा बोटावर मोजू शकता. स्कूटी वरून, यस स्कूटी वरून, त्याच्यात दिमाग लावा तुम्ही. स्कूटी हा झाला 21 22, आता वरून 23 झाला 23. तो कोण आहे आपला व्हॅनेडियम. ठीक आहे, असं लक्षात ठेवू शकतो आपण. दिस इज ट्रिक टू रिमेंबर ऑल द एलिमेंट्स. बरं 26 नंबरवर कोण आहे? यस व्हेरी गुड, आयरन. 27 नंबरवर सांगा. कोबाल्ट. यस. चला सांगा मॅंगनीजचा नंबर काय आहे? हा मॅग्नेशियम झाला. मॅंगनीजला बरं, मॅंगनीजला कसं लिहितात? एम एन. किती आहे नंबर सांगितला मॅंगनीजचा? 25. करेक्ट. चला तुम्ही सांगा 30 नंबरवर कोण आहे? 30 नंबरवर सिंग. व्हेरी गुड, सिंग. आणि त्याच्यानंतर सिंगच्या अगोदर कोण येते? कॉपर. आणि त्याचा नंबर किती आहे? 29. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण हे 30 एलिमेंट कसे रिमेंबर करायचे ते आपण या क्लासमध्ये पाहिलं. एक वेळा मी ट्रिक परत सांगून देतो. पहिले 10 एलिमेंट जर तुम्हाला पाठ करायचं असेल तर तुम्ही लिहू शकता. हे काय 30 एलिमेंट्स रिमेंबर करण्याची ट्रिक. त्याच्यापैकी पहिले 10 जर करायचं असेल रिमेंबर, हाय हेली बेबो कॅनोफन, हाय हायड्रोजन हेलियम लिथियम बेरिलियम बोरॉन. त्याच्यानंतर सी म्हणजे होते कार्बन, त्याच्यानंतर एन म्हणजे होते नायट्रोजन, ओ म्हणजे ऑक्सिजन, फ्लोरीन अँड निऑन. हे झाले पहिले. त्याच्यानंतर दुसरे 10 एलिमेंट कसे लक्षात ठेवायचे? 11 12 13 टू 20 पर्यंत. तर त्याच्यानंतर Na सोडियम, याची ट्रिक काय? ना मांगो अल्लाह से पेप्स कोला और कोका, ना मांगो अल्लाह से पेप्स कोला और कोका. सोडियम, मॅग्नेशियम, त्याच्यानंतर अल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन, पोटॅशियम आणि कॅल्शियम. हे लक्षात ठेवू शकतो. त्याच्यानंतर पुढचे 10 टोटल 30 आपल्याला रिमेंबर करायचे आहे. तर त्याची ट्रिक आहे, स्कूटी वरून क्रमाने फिरायला कोठे निघाली कझन, कोठे निघाले कझन. याच्यावरून तुम्ही पुढचे 10 लक्षात ठेवू शकता. पहिला सी म्हणजे स्कॅनेडियम, टी आय म्हणजे टिटॅनियम, व्ही म्हणजे काय व्हॅनेडियम, सीआर म्हणजे काय क्रोमियम, एमएन म्हणजे मॅंगनीज, त्याच्यानंतर एफई म्हणजे काय आयरन, सीओ म्हणजे काय कोबाल्ट, एनआय म्हणजे काय निकेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर सीयू म्हणजे कॉपर आणि झेडएन म्हणजे काय झिंक. ओके, तर इथं आपण आज या लेक्चरमध्ये
केमिस्ट्रीचा बेसिक 30 एलिमेंट्स हाऊ टू रिमेंबर हे लक्षात ठेवलं आणि याच्या पुढे आता आपल्याला बेसिक आपला चालू होईल केमिस्ट्रीचा पहिला युनिटचा पार्ट. तो आज आपण संपवलेला आहे, पूर्ण नाही झालेला आहे पण पहिल्या युनिटचं बेसिक आपण संपवलेलं आहे. उद्यापासून पाहू आपण ऑटोमिक स्ट्रक्चर. ॲटम काय असते, ॲटमचं स्ट्रक्चर कसं असते, ते कसे डेव्हलप होतात हे आपण नेक्स्ट क्लासमध्ये पाहू. आणि हा जो पार्ट आहे फिजिक्स केमिस्ट्रीचा हा दोन्हीही महत्वाचा टॉपिक आहे. बेसिक्सचा फिजिक्स तुमचं शिकवणं झालं. आज आपण केमिस्ट्री पाहिलं. जर कोणाला काही डाऊट असेल, काही प्रश्न असतील तर यू कॅन आस्क मी. विचारा, काही प्रश्न असेल, डाऊट असेल तर. भाविका समजदारचा, मोरे, निधी उमाडे, प्रतीक, समृद्धी, शुभम कराडे, प्रत्येकाला समजलं. सुशील, वा व्हेरी गुड. काही प्रश्न असेल तर तुम्ही मांडू शकता, विचारू शकता, कारण की हा तुमचा पेड कोर्स आहे आणि पेड कोर्स मध्ये तुम्ही बिलकुल व्हिडिओ तुमचा ऑन करू शकता, नो प्रॉब्लेम. तुमची जर इच्छा असेल की सर मी व्हिडिओ ऑन करूनच लेक्चर करतो, यू कॅन डू. ठीक आहे, माईक मध्ये बोलू शकता, केव्हाही कोणत्या वेळेला क्वेश्चन विचारू शकता, नो प्रॉब्लेम ॲट ऑल, बिकॉज यू आर अ स्टुडंट ऑफ SMS टेक अकॅडमी महाराष्ट्र. ठीक आहे, तर तुम्ही केव्हाही कोणत्याही प्रकारला कॉल करू शकता. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहित नाही कसं जॉईन करायचं, तुम्ही सांगा त्या विद्यार्थ्यांना. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहितच नाही जॉईन कसं करायचं, सांगितलेलं त्यांना फक्त एक सवय पडली आहे लिंक लिंक लिंक. पण आता लिंक नाही, आता डायरेक्ट अकॅडमी ऍपवर जा, त्याच्यातून तुम्ही डायरेक्ट जॉईन करू शकता. ओके, चला काही डाऊट असेल तर विचारा.